वजन बांधून झालेलं आहे फायनली. जय श्रीराम, मी ओंकार येताळ ब्लॉगर. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत करतो. आणि आज मी चाललोय बघा कॉलेजमध्ये जात असताना आपल्याला गाडी भेटली बघा, ही गाडी. तर हे म्हणले मला काय ऍड्रेस माहित नाही, मला ऍड्रेस सांगा. आता त्यांना म्हणलं चालला तर मला बी सोडा मध्ये त्यांच्या गाडीत बसलो बघा मस्त पैकी. चाललोय बघा मस्त पैकी पाटाचा टोल पास करून आता पुढे निघालेलो आहे. जातो बघा मस्त पैकी कॉलेजमध्ये. बघू काय हलावा चालू आहे कॉलेजमध्ये. तर मित्रांनो आता आलेलो बघा मस्त कॉलेजमध्ये. आणि तुम्हाला सांगतो आमच्या ट्रेडचं नाव होतं बघा सगळं मस्त केलं, पण ते सगळं पडलं, फक्त एफटीच राहिला. मग आता फक्त एफटी करून टाकला शॉर्ट फॉर्म मध्ये फिटर. मग विषय सोनवणे आज चक्क 1 महिन्यात तो बोललेला आहे. आणि मी रिअल बोलत असतो बघा, तेव्हा राग आला. आणि तेव्हा बघा लिहितोय डेली डायरी माझी पण नाही झाली, मला लिहायला लागणार आहे. आणि तिकडं सगळ्यांची रील स्क्रोलिंग चालू आहे बघा, रील बघा. आणि एकच आमच्यात असा व्यक्ती आहे जो एकदम हुशार आहे आणि तो डायरेक्ट जॉब करतोय बघा. आम्हाला जॉब दिलेला आहे बघा, हे तुम्हाला दाखवतो मी. हा जॉब करायचा आहे तुम्हाला. हावाला दिसतोय का जॉब बघा, हावाला आहे बाहेर साईडचा, म्हणजे हावाला आहे फिमेल आणि हावाला आहे मेल. तर ते 2 जॉब बनवायचे तर त्याचं चालू आहे बघा ते जॉब बनवायला. आणि मी बसलोय आपलं ब्लॉग बनवत. तर गाईज विषय ऐकत केला आणि जोडीदार म्हणले चला जायचं आपलं डायरेक्ट जेवायला. त्यामुळे डायरेक्ट काढले बघा गाड्या, ही बघा डायरेक्ट काढलाय तापा, निघालं डायरेक्ट जेवायला. कुठं? डायरेक्ट चौफुला. तर कसं आहे पब्लिक. ए आज काय खायचं? मटन थाळी. शेव म्हणतोय खातारी सोका नाही, स्ट्रगल करायला लागते भाऊ. आता पैकी जेवतो बघा आता काय. मग कॉलेजमध्ये मस्त लस्सी आणली बघा. लस्सीचा पूर्ण खर्च बघा आमच्या रजिस्ट्रेशन झाला आहे. तर गाईज बघू शकता घरी येऊन मस्त झोप काढले बघा. त्यानंतर लागले बघा आपले गुरं बांधायला. बघा आपलं गुरं येतं, हे आपलं गुरं तिकडे घेतो बांधून मस्त जातो रानात गुरांना खायला. चलो तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे आपल्या रानामध्ये. आणि आमचं रान हे आपला पुणे सोलापूर हायवे आहे. याच्यापासून आपल्याला इकडं असं जायला लागतं एक 1.5 ते 2 किलोमीटर. 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आपलं रान आहे बघा इकडं. तर मी चाललोय बघा गुरांचं खायला आणाय. कॉलेजमध्ये येऊन गुरं बिरं आणली बघा मस्तपैकी. आता आणतो गुरांचं खायला. तर चला. तर मित्रांनो बघू शकता फायनली मी रानात आलेलो आहे आणि आपल्या गुरांचं खायला गाडी बांधतो. आता तर आपण दावी आधी बांधून घेतलं तर, आणि आता आपण टाकतो आपली मका. अशा प्रकारे मका आपल्याला गाडीवरती रचून घ्यायला लागते आधी. जितकी व्यवस्थित तुम्ही गाडीवर असाल तितका तुम्हाला घरी जायला त्रास होणार नाही. अशा प्रकारे रचायला लागतं. मी आता रचून घेतो, तुम्हाला रचून झाल्यानंतर बांधताना दाखवतो. मित्रांनो आता माझं खाय रचून झालेलं आहे आणि मी आता बांधणार आहे बघा ओझ. तर ओझ बांधण्यासाठी बघा असं बसायला लागतंय. असं बसल्यामुळे काय होतं, गाडी अजिबात पडत नाही.
आता बघा मी बांधतो बघा मस्त पैकी. हे असं बसून बांधलं ना मित्रांनो, गाडी पडत नाही आणि गाडीचा बॅलन्स एक राहतो. म्हणजे दोन्ही पायाने आपण दाबला नाही कोणी बॅलन्स एकदम व्यवस्थित बसतो आणि आपल्याला या आवळायला भारी येतं. बघू शकता फुल टाईट केलेलं आहे मी, एकदम टाईट मध्ये बांधलेलं आहे. वजन वजन घरी काय दुबईला गेलो तरी वजन हलणार नाही. चॅलेंज आहे आपलं. तर चला पब्लिक, वजन बांधून झालेलं आहे बघा फायनली. आणि फायनली मी आता निघणार आहे बघा आपल्या घराकडे. वाजले बघा रात्रीचे 7 आणि आमच्या भाऊने आणलेला बघा शाळेमधला भात. हे बघा शाळेमधला भात बघून मला आठवलं आमच्या शाळेतले दिवस. तर काय भात चांगलाच नाही शाळेत. मला सांगतो भात इतकी भारी ना, मटकी बिटकी आहे एकदम, चटणी बिटणी नातखोळा भात आहे. तर मी बघा एक बाईट घेतो. लागतो मित्रांनो, आम्ही असं भात खायचो, हे मजा येते. तुम्ही पण खाऊन घ्या. तुमच्या बी घरातले कोण बारीक मुलं असते ना शाळेला, त्यांना आणायला लावायचं. मी आणायला लावत असतो, तुम्ही पण आणायला लावत जावा. लय मस्त लागतो भात, एकदा खाऊन बघा. तुला खायचा का? तुम्ही 2 डबा खाल्ल्या, ते रोज खाती. आमच्या त्या म्हणते कधी कधी सोयाबीन असतंय, वाटाणा असतंय, काय पण असतंय. चवळी बी असते, चवळी बी असते ना. हा चवळी बी असते, लय असतं मिक्स. आणि वरणाचं काय असतं? वरणाचा भात होय. डाळ भात बी असतो का? चांगली शाळा मग तुमची होय. हा बदलून रोज वेगवेगळं करतात. तर मी खातो बघा मस्त एक भात. आणि भेटू उद्या नेम ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. रोज अशी माहिती घ्यायची असेल, बघायची असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून टाका.